एका आईच्या डोळ्यासमोर तिचं काळीज असलेलं 9 महिन्यांचं बाळ वादळात हरपलं आणि काही क्षणांत तिचा संपूर्ण संसार हा उद्ध्वस्त झालाय. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात घडलेली ही घटना ऐकताना देखील अंगावर काटा येतो. खलाटी गावाजवळच्या शेजूळ वस्ती आणि तिथं लांबवर पसरलेली काही घरं, मेंढपाळांचं साधं पत्र्याचं घर आणि त्या घरात पाळण्यात शांत झोपलेला छोटासा श्रीवर्धन. बुधवारी दुपारची वेळ होती. बाहेर अचानक वादळी वाऱ्याचा जोर वाढू लागला. श्रीवर्धनचे वडील आनंदा शेजूळ हे मेंढ्या घेऊन शेतात गेले. घरात फक्त आई प्रतिभा आणि 9 महिन्यांचं बाळ होतं. बाळाचं जावळं काढायचं म्हणून घरात तयारी सुरू होती, पण नियती काही वेगळंच लिहून गेली होती. वाऱ्याचा वेग इतका वाढला की घराचा दरवाजा जोरात आपटू लागला. दरवाजा तुटू नये म्हणून आई प्रतिभा आतून तो घट्ट पकडून उभी राहिली. तिच्या मनात एकच विचार होता, वादळ थांबेल, बाळ सुरक्षित राहील. पण पुढच्या काही सेकंदात सगळं संपलं. अचानक पत्र्याचं संपूर्ण छत हवेत उडालं आणि त्यालाच बांधलेला बाळाचा पाळणाही हवेत गेला. त्या क्षणी आईला काहीच समजलं नाही. जिथं ती उभी होती तिथली भिंत तिच्या अंगावर कोसळली. ती जखमी झाली, पण आईचं मन ते स्वतःच्या जखमेपेक्षा बाळासाठी धडपडत होतं. ती उठली, घरात पाळणा शोधू लागली, पण पाळणा दिसत नव्हता. त्यानंतर एक आई वेड्यासारखी बाळ बाळ म्हणत घराबाहेर धावत सुटली. शेजारचे नातेवाईकही शोध घेऊ लागले. काही अंतरावर जवळपास 100 फुटांवर पाळणा पडलेला दिसला. सगळे तिकडे धावत गेले, पण पाळण्यात बाळ नव्हतं. क्षणभर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पुन्हा घराकडे धावत येऊन ढिगारा हटवण्यात आला आणि तिथे दिसला छोटासा श्रीवर्धन भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला. हे दृश्य पाहताना आईनं एकच हंबरडा फोडला आणि संपूर्ण वस्ती सुन्न झाली. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा तांडव सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वी मंदिराची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि आता या चिमुकल्याच्या मृत्यूनं पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती किती भयावह असू शकते हे समोर आलं. एक गरीब मेंढपाळ कुटुंबाचं हस्त खेळतं आयुष्य काही क्षणात उद्ध्वस्त झालं आणि आईच्या कुशीतलं 9 महिन्यांचं लेकरू कायमचं निघून गेलं. घटना दुर्दैवी आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.